हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि आपला प्रवास सुरू झाला आहे कलकत्ता ते महाराष्ट्र। आणि आज आम्ही सैनिक आरामगृहामध्ये राहिलो होतो, तो व्हिडिओ तुम्हाला आलाय। सकाळचे आता 5:30 वाजले होते, 5:45 आपली ट्रेन होती। तर आता इथं माझं सगळं आवरून झालंय, थोडंसं आता माझा मेकअप वगैरे करतो। अर्णव, कुणाल, फौजी सगळ्यांचं आवरून झाले, थोडं मलाच वेळ लागत होता। चला तर आता पटपट आवरूया आणि आपल्याला ट्रेन पकडण्यासाठी जायचं होतं हावडा स्टेशनला। फौजी आता बॅगा वगैरे सगळं बाहेर घेत आहेत। अर्णव, कुणाल थोडं पार्क आहे ना तिथे खेळत आहेत। मी पण आता छान अशी तयार झाले आणि सकाळी सगळे उठून आपापले सगळे तयार झाले। तर चला आता आपण आपल्या ट्रेनला जाऊया बसायला। ट्रेन पण सकाळीच होती। अगोदर मी लॉक वगैरे इथे लावलं रूमचं। परत एकदा म्हटलं, लक्षात आलं की आणखी काय बघूया, चेक करूया काही राहिलंय का। तर आता मी सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घेतल्यात आणि आमचा परत प्रवास सुरू झाला। आता आम्ही 2 दिवस ट्रेनमध्ये प्रवास करणार आणि दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये आपण पोहोचू। आता गावी जायचं आहे त्यामुळे खूप एक्साइटिंग होती आणि इथं एक रात्र काढायची होती। तो खूप मोठा टास्क होता आमच्यासाठी, पण ती रात्र पण छान आपली गेली, जास्त काही त्रास झाला नाही। सगळे इथं अजून आरामगृहामध्ये आराम करत होते। आमची ट्रेन लवकर असल्यामुळे आम्ही लवकर निघालो आहे। बाकी बघा सगळे इथं आराम करतायत। लाईट्स वगैरे पण जास्त लावल्या नव्हत्या, कारण सकाळची वेळ होती ना, तर कुणाच्या ट्रेन लेट असतात, कुणाच्या लवकर असतात। ज्यांच्या लवकर आहेत ते निघाल्यात, बाकीचे आराम करतायत, त्यांच्या ट्रेन थोड्या वेळानं असतील। तर इथं आलो होतो आणि ह्या स्टेशनवरती ना 4 व्हीलर गाड्या वगैरे अलाउड आहेत। त्या पूर्ण स्टेशनवरती 4 व्हीलर गाड्या वगैरे बघायला मिळतात। मला वाटतं हे मी पहिल्यांदाच स्टेशन बघितलं होतं की तिथं 4 व्हीलर गाड्या अलाउड आहेत। आता इथं आम्ही आलो आहे, 5-10 मिनटं अजून आपल्या ट्रेनला म्हणजे टाईम होतं। ट्रेन आल्यानंतर पण तिथनं 10-15 मिनटानं हलते। तर आता इथं चहा घेण्यासाठी फौजी निघाले आहेत, कारण सकाळची वेळ होती, तर चहा तर झालाच पाहिजे। चहा घेतल्याशिवाय अंगातला आळस जात नाही। तर चला आता बघूया, चहा वगैरे घेऊन येतील आणि चाललाय आता प्रवास सुरू झालाय आपला। इथून तर खरा प्रवास सुरू होणार आहे, कारण कंटिन्यू 2 दिवस ट्रेनमध्ये बसायचं, प्रवास करायचा मुलांना घेऊन, तर खूप अवघड होतं। आपण मोठी माणसं समजू शकतो की आपलं गाव लांब आहे, 1-2 दिवस लागेल, पण लहान मुलांना जास्त समजावून अवघड होते। आणि अर्णव तर थोडंफार समजून घेतो, पण कुणालला खूपच अवघड होतं ट्रेनमध्ये सांभाळायचं। तर चला काही नाही, आता त्याची काही पहिली वेळ नाही, भरपूर त्यानं प्रवास केला ट्रेनमध्ये, त्यामुळे हळूहळू त्याला पण सगळ्या गोष्टींची सवय झाली आहे। तर बघूया आता ह्यावेळेस कसा करतोय तो। इथं आता आमचा चहा वगैरे पिऊन झालाय आणि ब्लॅक टीच आणली होती फौजींनी, कारण सकाळची थोडी ब्लॅक टी छान वाटते। तर मस्त आता आमचा चहा वगैरे पिऊन झालाय आणि आता आपली ट्रेन फायनली आली होती। चला तर आता आपण ट्रेनमध्ये वगैरे बसूया, करा ब्लॉग कंटिन्यू।
केल्यानंतर ना आम्हाला दुपारचं जेवण आलं होतं. त्याच्यामध्ये डाळ, भाजी, चपाती, भात आणि की आचार वगैरे अशा प्रकारे त्यांनी जेवण वगैरे दिलं होतं. आणि हे सगळं आपलं जेव्हा तिकीट केलं ना तेव्हाच पैसे पेड केले होते की जेवणाचे, नाश्त्याचे वगैरे. आणि क्वालिटी म्हणाल तर खूप छान होती. तर छान वाटलं जेवण वगैरे. आणि एका माणसाला व्यवस्थित पुरेल असं ही प्लेट होती. आणि मस्त भाज्या फ्राय वगैरे पण करून दिल्या होत्या. तर चला आता सर्वजण आम्ही जेवण करून घेतो. इथं चाललं आहे फौजींचं जेवण करायचं आणि एका साईडला अर्णव पण करतो आहे. आणि हे रायगड असं नाव होतं सिटीचं. आणि आता हे म्हणजे हा रूट आहे ना तो आमच्यासाठी पण नवीन आहे. त्यामुळं प्रत्येक स्टेशन कोणतं आहे ते लगेच कळत नाही. एकदा दोनदा आपण इथून गेलो ना तर हळूहळू सगळ्या गोष्टी माहिती होतील. आता कसं जम्मूचे सगळे स्टेशन आपण महाराष्ट्रापासून जम्मूपर्यंत जातो ना तेव्हा सगळे स्टेशन आपल्या ओळखीचे झाले होते. पण आता आम्ही या गावाला जाण्याची दुसरी वेळ, म्हणजे पहिल्यांदा एकदा बंगालला गेलो, आता दुसऱ्यांदा गावी चाललो आहे. अजून जास्त काही स्टेशन वगैरे माहीत नाहीत. हळूहळू सगळे माहीत होतील तसं मी तुम्हाला नावे वगैरे सांगेन. कारण मला असं वाटतं तुम्हाला पण बघायला मिळेल की कोणतं राज्य आहे, कोणत्या राज्यातील कोणती सिटी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पण नंतर सांगेन जसं मला समजेल तसं. आणि ही एक ट्रेन होती, थोडी पुराण्या टाईपची ट्रेन होती. तर मी शूट घेतलं होतं, अर्णव कुणाला पण दाखवलं. तर खूप छान वाटते. आणि आता व्हिडिओ मी रात्री एडिटिंग करत आहे. सगळे झोपले आहेत त्यामुळं आवाज पण माझा बारीक येत असेल तर थोडा समजून घ्या. चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू. या 6 वाजता आपल्याला हा चहा आला होता. चहासोबत नाश्ता पण दिला होता, नमकीन वगैरे, ज्यूस वगैरे, मुलांना समोसा, ब्रेड वगैरे. तर छान प्रकारे सर्विस होती त्यांची ना. सगळ्या गोष्टी आपल्याला छान देत होते. आणि लहान मुलं बरोबर असतात तर त्यांच्यासाठी पण कॅडबरी म्हणा ह्या सगळ्या गोष्टी. तर आता मस्त आम्ही चहा वगैरे बनवला आणि चहा पितोय. आणि नाही का मी इथं फौजींचं माझं डिस्कशन चाललं होतं की मी फौजींना म्हणत होते की माहेरपेक्षा पण जास्त सुख मला ट्रेनमध्ये मिळते. कारण सगळ्या गोष्टी येत आहेत, चहा येतोय, नाश्ता येतोय, जेवण येते, फक्त खायचं आणि आराम करायचा. इथं एवढं झोपायला टाईम आहे की झोप पण लागत नाही. माहेरी काय नाही गेलं की काय नाही काय तर आपण कामं करतोच. पण ट्रेनमध्ये असं काही ऑप्शनलच नाही काम करायचा. फक्त जे येतं आहे ते खायचं मस्त आणि आराम करायचा. खूप म्हणजे खूप छान वाटतं हे 2 दिवस ट्रेनमधले. आणि ट्रेनचं आपलं सीट वगैरे पण छान होत्या, एका साईडला होत्या, जास्त कोण डिस्टर्ब पण करत नव्हतं. त्यामुळं खूप छान वाटलं ह्यावेळेस ट्रेनमध्ये प्रवास करायला. आणि मस्त छान छान जेवण येत होतं, मस्त जेवण केलं. 2 दिवसाचा हा प्रवास आम्हाला जास्त कंटाळदायक वाटला नाही. एकदम छान आमचा आणि मस्त असा प्रवास झाला. तर आता संध्याकाळची वेळ आहे. आजचा दिवस तर आपला संपला, प्रवासातला पहिला दिवस. त्याच्यानंतर उद्या दुसरा दिवस. उद्या आपण महाराष्ट्रामध्ये पोहोचू. तर त्याचा एक आनंद होता की आज कोलकात्यामध्ये, दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये. तर छान वाटते. कारण जम्मूला जाण्यासाठी आम्हाला 2-2, 3-3 दिवस लागत होते. पण बंगालमधून कसं आहे, आज बसलं की उद्या लगेच महाराष्ट्रामध्ये पोचते. कारण ही ट्रेन दुरंतो आहे ना, ती फास्ट ट्रेन आहे. ट्रेन तशी लेट झाली 5-6 तास, पण चला काही नाही. कारण ते तर प्रत्येक वेळेसच होते. आणि तर विलासपूरमध्ये आपण आता रात्रीच्या वेळी पोहोचलो होतो. 6 तास आपली ट्रेन लेट होती, पण आपण दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये पोहोचलो. हाच एक आनंद आहे. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू. थोडा वेळ प्रवास केल्यानंतर रात्रीची वेळ झाली आणि रात्रीचं जेवण पण आलं होतं. त्याच्यामध्ये गुलाबजामुन, दही, डाळ, चपाती, भाजी, भात ह्या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. गुलाबजामुन वगैरे पण खूप टेस्टी होते. मस्त जेवण केलं आणि संध्याकाळी आराम केला. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. प्रवासातला आपला दुसरा दिवस. सकाळची वेळ होती. आपण महाराष्ट्रामध्ये पोहोचलो होतो. महाराष्ट्रामध्ये भुसावळ ह्या ठिकाणी आता आपण पोहोचणार आहे थोड्याच वेळात. तर चला जाऊया आता. महाराष्ट्र सुरू झाला आहे तर छान वाटते. जसं महाराष्ट्रामध्ये एंट्री घेतली ना तर वेगळंच फील होतं. आपलं आपलंसं वाटायला सुरुवात होते लगेच
कारण छान वाटतं आपल्या इकडली लोक वगैरे बघायला आणि आपल्या इकडे जी हिरवळ झाडी पिकं वगैरे शेतातील. तर महाराष्ट्रामधलं भुसावळ हे स्टेशन आहे ना, ते पण खूप मोठं आहे. तर चला आता आपण जाऊया स्टेशनवरती. आणि महाराष्ट्रामध्ये पोचलो आहे तर वडापाव तर घेतलाच पाहिजे. तर मस्त आता सकाळी वडापाव खाल्ला. त्याच्यानंतर ट्रेनमध्ये आपल्याला चहा नाश्ता पण आला होता. मस्त आता इथं चहा वगैरे घेतोय. तर आजचा व्हिडिओ हा इथं संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच गावाकडले छान छान व्हिडिओ बघा. आणि हा आपला नाश्ता पण आला होता. तर चला बाय बाय.